शिवा आसपास असताना नेहमीच काहीतरी वेगळी जाणीव होते. आजही मला त्याच्या जवळ गेल्यावर कैलास दिसला, ज्या कैलासात महादेव राहतात. त्याच क्षणी मला कैलास का दिसला असेल? या संकेताचा काय अर्थ असेल? महादेवा, आता तरी तुमचा राग शांत झाला ना? की जगदंबेच्या रूपात तुळजाने शिवाचे प्राण कसे वाचवले हे पाहिलंत ना? ते संपूर्ण ब्रह्मांडाने पाहिलं आहे ब्रह्मदेव. महादेवांचा राग शांत झाला आहे तो त्यामुळेच. त्यांचा स्वभावच तसा आहे. क्षणात ते रुद्रनाथ असतात तर क्षणात भोळे सांब. आम्हाला जगदंबाची चिंता सतावत होती. तुळजा तिच्यात सामावलेली जरी असली तरीही तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे. हे आज पुन्हा सिद्ध झाले. कैलासपती, अहो पार्वती देवी तुळजाच्या रूपात संपूर्ण जगाच्या आई झाल्या आहेत आणि जगदंबा तर त्यांचा अंश आहे. त्यामुळे त्या कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांना एकटं सोडणार नाहीत. तरीही आम्हाला एका गोष्टीची चिंता सतावते आहे, आणि ते म्हणजे हा दिव्य आवर्तन योग. हा जेव्हा जेव्हा निर्माण झालाय भूलोकावर खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. आता शिवाच्या जीवाचा धोका टळला आहे, पण जोपर्यंत हा योग आहे तोपर्यंत शिवा, जगदंबा आणि महिपतीच्या डोक्यावर या धोक्याची टांगती तलवार राहणारच. शिवाच्या कुंडलीत हा योग अवेळी कोणी जुळवून आणला असेल? भाग्य विधात्याने लिहिलेलं भाग्य बदलण्याचा प्रयत्न करणारे हे कोण असेल? ज्या पद्धतीने हे सारे घडत आहे त्यावरून आम्हाला खात्री आहे की हे घडवणारी व्यक्ती एकच असू शकते. कोण? दैत्यगुरु, आपण पुन्हा तो योग फिरवूया. आता मी स्वतः जाऊन त्याचे प्राण घेईन. आता तो शक्तिहीन झालेला असेल, दुबळा असेल. तो मला कसलीही हानी पोचवू शकणार नाही, पण मी मात्र त्याचा संपूर्ण निपात करू शकतो. जगदंबा, काय करतेस ग? हे ताट कुणासाठी वाढतेय? अगं, शिवासाठी जेवण घेऊन जाते. शिवासाठी? कशाला? आई, अगं आजच तो मृत्यूच्या दारातून परत आलाय, मग त्याला व्यवस्थित जेवण मिळालं नको का? अगं मग त्याची आई हाय नव, त्याची काळजी घ्यायला. तो त्याच्या आई बरोबर नाही राहत. तो त्याचं रानात राहतो. ते दोघे त्याचे आई वडील जरी असले तरी त्यांची ती जवळीक नाहीये. माझा मित्र म्हणून त्याची मदत करणं हे माझं काम आहे. हे मित्र मित्र काय चाललंय ग तुझं? त्या पोरानं काय केलं माहित आहे ना व तुला? अगं तो त्याच्या आई बाबांबरोबर राहत नाही, त्यांना महत्व देत नाही. असला मित्र काय कामाचा? हे बघ आई, याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि या गोष्टींबद्दल विचार करायची ही वेळ सुद्धा नाहीये. ज्याला ज्याला मदतीची गरज आहे त्या प्रत्येकाला मदत करायची, ही तुळजाईची शिकवण आहे. आज माझ्या शब्दाखातर तुळजाईने त्या शिवाला मृत्यूच्या दारातून परत आणलं, त्याचे प्राण वाचवले.
आता मला त्याच्यासाठी हे जेवण घेऊन जाऊ देत. ठीक आहे, जा तू आता. पण आता मी काय करते ते बघच तू. अय्यो असुर नरेश, काय आहे हो हे? अगदी अद्भुत आणि विचित्र प्रकार आहे की हो हा. काय आहे हो हे नक्की? हे साक्षात असुर नरेश महिषासुरांच्या आगमनाची वार्ता आहे मनुबाई. हा म्हणजे त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये पाऊल टाकू नकोस. काय बघताय? नाही, काही नाही ग. तुम्ही काय बघताय हे कळलंय मला. दैत्यगुरु का थांबवलत मला? दैत्यगुरु हीच योग्य संधी होती. शिवाला आत्ताच संपवता आलं असतं. दैत्यगुरु, आपण जाणता त्याची शक्ती क्षीण झाली आहे. तो दुर्बल आहे. माझा ऐका, पुन्हा हवन करा. तो योग पुन्हा उलटा फिरवा. ते करणं योग्य नाहीये महिषासुरा. का दैत्यगुरु का? तुला जाणवलं नाही का महिषासुरा? आपण या कार्याच्या दृष्टीनं जेव्हा पहिलं पाऊल पुढे टाकलं तेव्हाच मोठा प्रलय झाला. शिवा महादेवांचा अंश आहे. तो मनुष्य असला तरी महादेवांशी त्याची जवळीक आहे. आपण काय केलं हे महादेवांना समजलेलं आहे, परंतु ते कुणी केलंय हे मात्र त्यांना कळलेलं नाही. आपण जर पुन्हा तसाच प्रयत्न केला तर त्याचे परिणाम अतिशय वाईट होतील.
दैत्यगुरु, आपल्या मनातलं भय मला कळतंय, पण दैत्यगुरु विचार करा, आपण जर हा खेळ खेळलो, थोडं धारिष्ट्य दाखवलं, तर मी जगदंबेला प्राप्त करू शकेन आणि मग त्रैलोक्यासह संपूर्ण ब्रह्मांडावर केवळ आपलं राज्य असेल, असुर कुळाचं. तसं काहीही होणार नाही महिषासुरा. जगदंबा तुला प्राप्त होईल, पण जिंकण्यासाठी ब्रह्मांडच उरलं नाही तर काय करशील? महादेवांचा क्रोध सगळं काही भस्मसात करू शकतो. नको तो हव्यास धरू नकोस, नाहीतर हाती काहीच उरणार नाही. आणि अशी परिस्थिती आपल्याकडून निर्माण होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तेव्हा सावध हो महिषासुरा, सावध हो. दैत्यगुरु, दैत्यगुरु, असुर नरेश, दैत्यगुरु शुक्राचार्य विचित्र वागायला लागलेत. असं वाटत नाही का आपल्याला? आम्हाला तर असं वाटतंय की ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. आम्हालाही ते जाणवलं सम्राज्ञी, पण दैत्य गुरु शुक्राचार्य नेमकं काय लपवतायत? काय? तू नक्की कशाबद्दल बोलतीयस? आणि आम्ही काय बघतोय? तुम्ही म्हणजे तू नाही, मी या दोघांबद्दल बोलतेय. हे दोघेही इथे आल्यापासून फक्त एकच गोष्ट बघतायत, स्वतःचा लाभ. तुम्ही मुलाला शोधायला आला होता ना, मुलगा सापडला तरी तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच कसं वाटत नाही. सतत फक्त स्वतःचा विचार करत असता तुम्ही. अय्यो, काय बोलतेस ग तू? तुला वाटतंय तसं काही नाही बघ. आम्हाला खूप काळजी आहे की ग शिवाची. अयो, हो आहे काळजी. मग शिवाला पाहिलं तुम्ही? अयो, पाहिलं की ग ते मुलगा आहे म्हणलं तो आमचा. न पाहून सांगतो कुणाला म्हणतो मी? मी नुसतं पाहण्याबद्दल बोलत नाहीये. तो एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलाय आणि तुम्ही दोघेही एक आई वडील म्हणून इथे असे उभे आहात. अय्यो, कुठलं संकट ग? आम्ही शिवाला काल पाहिलं होतं बघ, आणि त्याबद्दलच मी आणि नभाजी बोलत होतो. अयो, आज तर त्याला आम्ही बघितलंच नाही की ग. तो नुकताच मृत्यूच्या दारातून परत आलाय. तुळजाईच्या कृपेने वाचलाय तो, नाहीतर आज त्याच्या जीवावर बेतलं होतं. अय्यो, काय काय बोलतेस की ग तू? काय झालं ग? कुठे कुठे माझं बाळ? कुठे ग माझं लेकरू? कुठे माझा शिवा? बरा आहे ना ग तो? बास, उगाच खोटी काळजी दाखवू नका. मी त्याच्यासाठी जेवण घेऊन चालले. अयो जगदंबा, थांब ग, मी सुद्धा येते की ग तुझ्या बरोबर. कुठे ग माझं लेकरू? बरं असेल ना ग तो? मलाही घेऊन चल की ग. चल. अयो, सुनरेश येत आहे म्हणतो ना मी. यावं तर लागणारच, पण सध्या माझ्या डोक्यात वेगळाच विचार सुरू आहे. असुर नरेश महिषासूर इथे येता येता थांबले, या मागचं नक्की रहस्य काय असेल? आज थोडक्यात वाचलो. महिषासुराला तोच विधी करून हवा होता. तो जर केला असता तर माझ्या आयुष्यात काय अरिष्ट आलं असतं याचा मी विचारच करू शकत नाही. पण हे महादेवांना कळलं नाही तर बरं होईल असं मला वाटतंय. मी कैलासात
याचा अर्थ आम्ही जे केलं ते महादेवांना कळलं की काय? आम्ही तुम्हाला इथे का बोलावलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच ना दैत्य गुरु शुक्राचार्य? शिवा माझं लेकरा, शिवा माझं लेकरू, शिवा कसा आहेस रे तू? कसं घडलं रे हे सगळं? असं कसं घडलं रे शिवा? बराच ना तू? मला भेटायला यायचं होतं ना रे, तुझी खूप काळजी लागून राहिली होती बघ मला. अम्मा, अय्यो तुला त्रास कशाला द्यायचा, म्हणून मी इथे निघून आलो की हो. अय्यो असं कसं बोलतो रे लेकरा? आईला कधी त्रास होतो का रे? असं नको बोलू रे तू लेकरा. शिवा, जे काही घडलं ते खूप वाईट होतं, पण असं कसं घडलं रे? काहीच कळलं नाही रे. अरे सांभाळून रे लेकरा. मी अरण्यात गेलो होतो, तिथे मागून कुणीतरी मला धक्का दिला. नक्की कोण होतं दिसलंच नाही मला. कोण असेल तुला माहितीये का? मला कसं माहिती असेल? मी कुठे होतो तिथे? तू होतास तिथे असं मी म्हटलंच नाही ना. हा, हो. महिपती, जगदंबा येण्याआधी मी त्या वेलींमध्ये अडकलो होतो. तेव्हा मला तू दिसल्याचं आठवतंय. तुझ्यासोबत आणखी कुणीतरी सुद्धा होतं तिथे. पण त्याचा चेहरा मला नीट दिसला नाही. हे काय सांगतोस महिपती? तू शिवाला पाहिलं होतंस, मग त्याच वेळी त्याची मदत का नाही केलीस? कैलासनाथा, मागे आपण मला शासन केलेलं आहे, त्यानंतरही आपल्या विरुद्ध काही करण्याचं धाडस मला होईल का? मी असुरांचा गुरु आहे, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचा विजय पाहणं हे माझं उद्दिष्ट आहे. पण म्हणून आपला साक्षात अंश असलेल्या शिवाला मी कसा हात लावेन महादेवा? आणि तरीही तुम्ही तेच केलं शुक्राचार्य. या खेळात तुम्ही मध्ये पडणार नाही असं वचन दिलं होतं महादेवांना तुम्ही, पण शुक्राचार्य तुम्ही ते वचन मोडलत. बोला शुक्राचार्य, तुमचं काय म्हणणं आहे यावर? का केला तुम्ही हा प्रमाद? देवा, मला ते करावं लागलं. कुणामुळे? महिषासुरामुळे? नाही,
आणखी मोठी शक्ती आहे. आणखी मोठी शक्ती कोण असेल? आमचा अंश असलेल्या शिवाच्या मृत्यूचा आदेश काढणारी अशी कुठली शक्ती होती? तुझं आणि हिरोजीचं बोलणं ऐकल्यावर मी लगेच तिथे गेलो होतो, पण शिवाची अवस्था खूपच बिकट होती ग. मला खूप घाबरायला झालं. तो मृतवत होता, तरी मी माझा सगळा धीर एकवटून त्याला वाचवण्यासाठी तिथे गेलो. पण काय? पण त्या वेलींनी माझ्यावरच हल्ला केला. मग काय, त्या वेली तोडण्यासाठी मी कुऱ्हाड आणायला गावात गेलो. मग का आणली नाहीस कुऱ्हाड? गावात कोणी नव्हतं की कुऱ्हाड सापडलीच नाही? काय झालं?